दुसऱ्याला चांगलं वाटावं म्हणून त्याच्यासाठी तसं वागत असतो, म्हणजे त्याला वेळ देत असतो, त्याच्यावर जात असतो. पण आपल्याला ते करायचं नसतं. आपला वेळ जातोय, आपलं एनर्जी जाते. तर तुम्ही सरळ दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी त्याचं ऐकू नका. तुमच्या भावना त्यापर्यंत उफाळून येऊ शकतात. राग येऊ शकतो, तणाव येऊ शकतो, चिंता, नैराश्य येऊ शकतो. तर आपल्या भावना बाजूला सारून दुसऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तर गोष्ट अशी आहे की आज आपण पाहतो की आपण दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो, दुसऱ्याकडून अटेन्शनची अपेक्षा करतो, दुसऱ्याकडून व्हॅलिडेशनची अपेक्षा करतो. पण हे आपण दुसऱ्याकडून मागतोय. दुसऱ्याकडून मागण्यापेक्षा आपण स्वतःला जर प्रेम दिलं, स्वतःला स्वतःचं अटेन्शन दिलं, स्वतःला स्वतःचं व्हॅलिडेशन दिलं, तर आपण स्वतःमध्ये एक स्वयंपूर्ण माणूस बनू. आपण एक चुंबक बनू. आपल्याला दुसऱ्याची आवश्यकता भासणार नाही की ह्यानी माझ्याकडे बघावं, ह्यानी मला व्हॅलिडेशन द्यावं, ह्यानी मला प्रेम द्यावं. आपण स्वतःमध्येच एक प्रेम होऊन जाऊ. तर एक विचार करा, दुसऱ्याच्या व्हॅलिडेशन मागे धावू नका. स्वतः एक असं स्वयंपूर्ण बना की तुम्हाला कोणाचं व्हॅलिडेशन नाही लागलं पाहिजे. फक्त ते गोष्ट तुमच्या विवेकानं झालं पाहिजे. आणि विचार करा, स्वतःला प्रेम द्या, स्वतःला रिस्पेक्ट द्या, स्वतःला अटेन्शन द्या, स्वतःला व्हॅलिडेशन द्या. याची दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका. व स्वतःच्या भावना बाजूला सारून दुसऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. त्यानं काय होईल, तुमचा राग, चिंता, नैराश्य हे काहूर माजेल तुमच्या मनामध्ये. तर लक्षात ठेवा, स्वतः खुश राहा. स्वतः खुश राहिल्यावर तुमच्या आजूबाजूचे लोक आपोआप खुश राहतील. लक्षात ठेवा. धन्यवाद.